नमस्कार. राधा किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे बटाट्याचे पापड आणि बटाटा आणि याच्यात मी हे घेतलेले आहे, हे नायलॉनचे पोहे. याचे खूप सुंदर पापड होतात. तर हे मी आता कसे करायचे हे तुम्हाला दाखवणार आहे. पहा किती सुंदर झालेले आहे बटाटा पापड. बटाटा आणि हे पोह्याचे नायलॉनचे उपासाचे आहे, उपासाचे पापड आहे. तर आता पहा मी हे कसे बनवले आहे ते तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तर याच्यासाठी आपण हे साहित्य घेतलेले आहे. हे बटाटा उकडून घेतलेले आहे मी. आता हे सिलून घेणार आहे. आणि हे जे पोहे आहे हे पोहे मिक्सरमध्ये काढून आणि ते भिजवून घेतलेले आहे मी. म्हणजे छान हे भिजवल्यावर पापड याचे खसन होतात, छान फुगतात खूप सुंदर. म्हणून मी हे पावडर याचं काढून भिजवून घेतलेलं आहे. तर हे 2 वाट्या मी हे घेतलेले आहे. पोहे जे आहे हे 2 वाट्या घेतलेले आहे मी. आणि मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात. कोणी तिखट पण टाकतात लाल मिरच्याचा, पण ते कसं खाताना थोडं ठसका येते. आणि हे हिरव्या मिरच्या, जिरा पावडर उपासाचे आहे म्हणून याच्यात मी हे शेंदा मीठ घेतलेलं आहे. हे शेंदा मीठ टाकणार आहे. तर पहा आता याच्यासाठी मी हे शिलून घेणार आहे आधी बटाटे. शिलून आणि हे किसून घ्यायचे. किसून मग त्याच्यात हे बाकीचं मटेरियल टाकायचं. आणि हे जे मिरची आहे हे पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हिरव्या मिरच्या याच्यात टाकायला हे पण मी बारीक करून घेणार आहे. हे पहा छान शिलल्या जात आहे. हे शिलून घ्यायचे. नंतर मी पापड कसे करायचे हे पण सांगणार आहे मी तुम्हाला. हे पहा छान मीडियम आकाराचे. आणि मी हे गावरानी म्हणजे लाल बटाटे घेतलेले आहे. याचे खूप टेस्टी होतात पापड, खायला पण खूप सुंदर लागतात. तर पहा मी हे पहा पूर्ण शिलून घेणार आहे म्हणजे बटाटे. खूप सुंदर पापड होतात, तुम्ही पाहिलेलेच आहे. खूप छान होतात याचे पापड आणि खायला पण खूप टेस्टी. लहान मुलांना खूप आवडतात हे पापड. लहान मुलं खूप आवडीने खातात. चिप्स साठी मोठे मोठे बटाटे पाहिजे, पण आता हे आपण पापड करणार आहे ते याला छोटे छोटे पण असले तरी चालते. हे छोटे छोटेच घेतलेले आहे मी. आणि नंतर हे आपण किसून घेणार आहे. किसल्यावर मग त्याच्यात सगळं मिक्स करून मग छान पापड बनवणार आहे. पहा
छान लाल बटाटे आहे हे उकडल्यावर याचे पापड खूप सुंदर होतात लाल बटाट्याचे आणि खायला टेस्टी होतात. पहा आपले बटाटे होत आलेले आहे. 3-4 बटाटे उरलेले आहे. आता आपण हे अंदाजे 1 किलो बटाटे आहे हे 1 किलोचे करणार आहे हे. 1 किलोला मी जे नायलॉनचे पोहे आहे ना ते कमीत कमी 2 वाट्या घेतलेल्या आहे. म्हणजे सरासरी अर्धा पाव 300 ग्राम घेतलेले आहे मी त्याच्यात पोहे नायलॉनचे. करून पहा तुम्ही. साबुदाणा टाकतात काही लोक. साबुदाणा भिजवून किंवा मग थोडे भाजायचे आणि भाजून त्याचं पावडर तयार करायचं आणि ते टाकायचं असे पण करतात. पण मी आता हे माझी नवीन पद्धत आहे. पोहे टाकून छान खसर होते. तुम्ही करून पहा एक वेळा. आणि ते पावडर आहे ना थोडं 1-1.5 तास भिजवून घ्यायचं. ते कोरडे टाकले ना तर ते इतक्या लवकर भिजत नाही. आपण पटकन बटाटे हे पापड करायला घेतो. भिजवले तर खूप म्हणजे ते पूर्ण मुरते ना त्याच्यात तर छान पापड फुगतात. याच्या पुढे भिजवले म्हणजे पापड फुगतात आपले. म्हणून हे भिजवून करायचे. पहा आपले बटाटे आता सोलून झालेले आहे. आता आपण हे किसून घेणार आहे पापड हे बटाटे. आणि मग आता तुम्हाला मी हे पापड कसे करायचे ते पण सांगणार आहे. पहा खूप छान होते. पहा आता झालेले आपले हे बटाटे सोलून झालेले आहे. आता याच्यात आपण हे किसून घेणार आहे. हे बटाटे आहे ना हे किसणीने किसून घेणार आहे आपण. सर्व बटाटे छान किसून घेणार आहे. हे पहा छान किसले जात आहे. पहा म्हणजे आपण किसले म्हणजे पापड आपले छान नरम होतात आणि करायला पातळ पातळ होतात. आपण छान किसून घेतले म्हणजे छान पातळ पापड होते. थोडा वेळ लागते आपल्याला करायला पण खूप सुंदर पापड होतात. उन्हाळ्याचे हे प्रकार आहे. उन्हाळ्यात आपण सगळे करून ठेवतो. हे वाळवण जे आहे हे उन्हाळ्यातच आपण करून ठेवतो. तर करून पहा तुम्ही एक वेळा. हे असे मी जसे करत आहे तसे तुम्ही करून पहा. खूप सुंदर पापड होते. हे पहा हे झाल्यावर आपण याचे मिरच्या ज्या आहेत त्या वाटून घेणार आहे याच्यात आणि त्याची पण पेस्ट करणार आहे याच्यात टाकायला.
हे पहा, खूप छान होत आहे. हे किस खूप छान निघत आहे केस याचा. करून पहा तुम्ही एक वेळा. खूप सुंदर पापड होते याचे. छान पेस्ट होत आहे ह्याची. हे पण बारीक करून घेतलेलं आहे मी. आता आपले बटाटे अर्धे जास्त झालेले आहे, थोडेसे आता राहिले आहे. उपासाचे पापड. उपास असं नाही आहे आपण उपासालाच खाऊ शकतो म्हणून, पण हे उपासाला खाता येते आपल्याला. खूप टेस्टी होतात हे बटाट्याचे पापड. करून बघा तुम्ही एक वेळा. पहा आता आपले बटाटे होत आलेले आहे. हिरव्या मिरच्या टाकल्यानं खूप टेस्टी पापड होतात आणि छान फुगतात पण. लाल लाल तिखट पण टाकता येते याच्यात. करून पहा तुम्ही एक वेळा. कोणाला कसे आवडतात, कोणाला कसे आवडतात. हिरव्या मिरच्याच टाकल्या पाहिजे असं नाहीये, आपण लाल मिरच्या पण टाकू शकतो. पहा आपले बटाटे झालेले आहे किसून. आता याच्यात आपण मिरच्या टाकणार आहे बारीक करून. जिरे पावडर, मिरच्या हे आपण टाकणार आहे.
आता आपण ह्या मिरच्या आहे ह्या काढून घेणार आहे आपण मिक्सर मध्ये. हे पहा, याची पेस्ट करणार आहे. हे जिरं पावडर पण याच्यातच टाकून घेणार आहे आपण. आणि हे मीठ, थोडं मीठ टाकणार आहे याच्यात. शेंदे मीठ घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, हा जो साबुदाणा आहे हा पण याच्यात थोडा टाकायचा, म्हणजे हे जे ह्या मिरच्या आहे याच्यात मिक्स होतील. आपल्या मिरच्या पण बारीक झालेल्या आहे आणि याच्यात पण म्हणजे आपल्याला मिक्स करायला आता त्रास होणार नाही. हे पहा, आता अजून हे थोडस साबुदाणा अजून याच्यात आपण टाकून घेणार आहे आणि ते पण थोडं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे हे राहिलेल्या मिरच्या याच्यात बारीक होतील. चला, आता आपले हे झालेलं आहे. हे साबुदाणा आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहे, जिरं पावडर टाकलं आहे याच्यात आणि मीठ, शेंद मीठ टाकलेलं आहे मी. आता हे मिक्स करून घेणार आहे. पहा, खूप छान लागते याचे पापड. हे पहा, आता मी तुम्हाला हे मिक्स कसं करायचं हे पण सांगणार आहे. पापड करण्याच्या आधी ते कसं मिक्स करून आणि कसे पापड करायचे ते सांगणार आहे मी तुम्हाला. थोडं मीठ टाकणार आहे अजून, आपण आधी कमी टाकलेलं होतं मीठ. हे पूर्ण मिक्स झालं म्हणजे मग आपण आता याचे पापड करणार आहे.
आता आपण हे मिक्स करायचे. तुम्हाला अजून मी दुसरी पद्धत सांगणार आहे. आता हे आपले साबुदाणा आणि हे बटाटे आणि हे पोहे जे आहे नायलॉनचे त्याचं पावडर, हे सगळं आपण एकत्रित केलेलं आहे. मिरच्या पण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे मी. याचे पापड आता तुम्हाला मी करून दाखवणार आहे. पहा, आता आपण हे बटाट्याचे पापड करणार आहे. पहा, हे बटाटा आणि हे पहा, हे बटाट्याचं हे आपण करून ठेवलेलं आहे बटाटा पापड. आणि बटाटे उकडून किसून आणि याच्यात आपण याचे नायलॉनचे साबुदाणा टाकून आपण याच्यात हे पावडर त्याचं टाकून दिलेलं आहे. आता आपण याचे पापड करायचे आपल्याला. तर हे आधी आपण हे बारीक करणार आहे. बारीक केलेलं आहे आपण किसणीमध्ये, पण अजून दुसऱ्या पद्धतीने हे बारीक करून घेणार आहे आपण. हे पहा, असे हे बारीक करून घेणार आहे. थोडं थोडं बारीक करणार आहे आपण. आता याच्यात आपण हे घेतलेलं आहे. आता हे उरण त्याने हे एकसारखं आपण बारीक करून घेणार आहे. म्हणजे पापड छान पातळ होते. असं याचे आपण हे बटाट्याचं जे आहे मिश्रण, या मिश्रणाला आपण असं बारीक करून घेणार आहे. एकसारखं एक जीव होऊन जाईल हे. म्हणजे आपल्याला पापड करायला भारी नाही जाणार, लवकर होईल आपले पापड. हे पहा, असे खूप सोपी पद्धत आहे हे. आणि छान बारीक होतात पापड, पातळ होते हे. आता हे आपण काढून घेणार आहे. असं काढून घ्यायचं आहे आपल्याला ते बारीक केलेलं ते. एका बाजूला ठेवून घेऊ आपण. पहा, छान एकदम पेस्ट झालेली आहे याची.
पहा, हे असं करून घेतलं म्हणजे आपले पापड छान एकदम पातळ होतात आणि खूप फुगतात. जाडे होत नाही हे पापड आणि खूप छान फुगतात. म्हणून हे आता एका पन्नीत घेऊन छान आपण असं हे बारीक करून घेतलेलं आहे आणि सर्व मसाला मिक्स पण होऊन जाते याच्यात. असं केलं म्हणजे मसाला पण मिक्स होऊन जाते. पहा, हे पहा, हे आता आपण अर्ध बारीक करून घेतलेलं आहे आणि उरलेलं पण आपण याच्यात टाकून ठेवून देणार आहे. याचे पापड झाल्यावर मग हे आपण बारीक करणार आहे. हे आपलं मिक्स नाही झालं पाहिजे म्हणून आपण याच्यात पद्धत आपण काढून ठेवून घेणार आहे. खूप सुंदर पापड होते. हे पण असंच बारीक करून घेणार आहे आपण. आणि याचे आता आपण पापड करणार आहे. आता त्याच्यासाठी मी हे पन्नी घेतलेली आहे. ही पन्नी आहे. या पन्नीला आपण हे पन्नी अशी ठेवायची याच्यावर आणि चम्मच मध्ये असं हे चम्मच मध्ये थोडं हे पापडाचं मिश्रण घ्यायचं असं आणि हे मिश्रण घेऊन मग आपण असं या पन्नीला काढून घ्यायचं थोडं मिश्रण. हे पहा, याला काहीच करावं नाही लागत, आपोआप गोल पापड येते याचे. पहा, असं गोल गोल फिरवायचं म्हणजे पापड आपले बरोबर गोल होतात. हे पहा, पहा किती सुंदर पापड आलेलं आहे आपलं हे. हे पहा, याला तेल लावून घ्यायचं आहे. पन्नीला थोडं तेल लावायचं आहे आणि थोडं तेल लावून घेणार आहे याला.
पहा हे आपले पापड चिटकत आहे, म्हणून मी आता हे तेल घातलेलं आहे इथे. तेल लावून आपण पापड करणार आहे. पहा हे पाहे असं हे ठेवायचं सारण याचं आणि छान हे असं पन्नी ठेवून हे असं फिरवून घ्यायचं. हो किती सुंदर पापड होते. हे पहा किती सुंदर पापड झालेले आहे. अजून आपण थोडं तेलाचा हात लावणार आहे आणि हे सारण अजून आपण घेणार आहे इथे असं छान. आणि हे पहा हे असं एक भांड घ्यायचं आणि ते फिरवायचं छान गोल 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 असं. हे पहा हे पहा कसे छान पापड येत आहे. हे बटाट्याचे पापड. अजून आपण थोडं तेल लावून घेणार आहे याला. थोडं तेलाचं असं बोट लावायचं. पहा किती सुंदर पापड बनत आहे. हे सावलीत सुद्धा होतात. आपण घरातही करू शकतो हे पापड. पहा 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 किती सुंदर पापड बनत आहे. थोडं तेलाचा हात लावायचं अजून. हो असं करायचं. खूप छान पापड होत आहे. पहा छान साबुदाण्याचे पापड खूप छान होत आहे. हिरव्या मिरच्या टाकून त्याच्यात हिरव्या मिरच्या, जिरं पावडर आणि शेंगदाणे मीठ असं टाकून मी हे केलेले आहे हे पापड.
मशीन मध्ये पण करता येते हे, पुरीच्या मशीन मध्ये, पण त्याला वेळ लागते. पुरीच्या मशीन मध्ये याच्यात लवकर होते. खूप छान होत आहे. पहा, साबुदाण्याचे पापड, ते बटाट्याचे, बटाटा आणि कागदी पोहे त्याचे. पहा, किती सुंदर पापड होत आहे. पहा, किती छान होत आहे पापड.
करून पहा तुम्ही, किती सुंदर होतात असे. या पद्धतीनं मी जशी करत आहे असे तुम्ही करून पहा, खूप छान होतात. लवकर होतात हे पापड. हे पहा, खूप सुंदर होते. पहा किती लवकर झालेले आहे हे. खूप छान होत आहे. सुंदर आणि छान होत आहे पापड. हिरव्या मिरच्या टाकून केलेले आहे मी, तर हे आता पांढरे होणार आहे. लाल मिरच्या टाकले असते तर लाल झाले असते पापड. वाळल्यावर पण लाल होतात हे, पण मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहे म्हणून हे थोडेसे पांढरे वाटत आहे. पहा किती छान दिसत आहे हे पापड. हे साबुदाण्याचे, बटाटे आणि पोह्याचे पापड. पहा किती सुंदर आलेले आहे. हे आता आपण करत आहे, छान होते. हे पहा आपले पापड छान झालेले आहे. किती सुंदर पापड झालेले आहे. बटाट्याचे पापड. हे बटाटा आणि साबुदाणा पोहे, नायलॉनचे पोहे टाकून केलेले आहे. तर पहा किती सुंदर पापड झालेले आहे. पहा खूप सुंदर पापड झालेले आहे.